उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पक्षातील अकार्यक्षम मंत्र्यांची कान उघाडणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। काही दिवसांपूर्वी शिंदेंनी कॅबिनेट नंतर शिवसेना मंत्र्यांची एक गुप्त बैठक बोलावली होती। या बैठकीत मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर शिंदेंनी नाराजी नोंदवल्याचं समजतंय। मंत्र्यांची प्रशासकीय कामाची पद्धत आणि पक्ष संघटनेकडे होणारं दुर्लक्ष यावरून शिंदेंनी मंत्र्यांना खडे बोल सुनावल्याची सूत्रांची माहिती आहे। या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलेलं आहे पाहूया। शिवसेनेच्या अकार्यक्षम मंत्र्यांवर शिंदेंचा संताप झाला अशी सूत्रांची माहिती आहे। अकार्यक्षम मंत्र्यांची कान उघडणी केल्याची सूत्रांची माहिती आहे। कामाची पद्धत पक्ष संघटनेतल्या दुर्लक्षावर शिंदेंनी बोट ठेवलं। जनता दरबार आता नियमित का घेतले जात नाहीत असा देखील सवाल त्यांनी केला। मंत्र्यांकडनं कामं होत नसल्याच्या तक्रारी का येत आहेत असे देखील त्यांनी विचारलेलं आहे। तर मंत्री केवळ कॅबिनेट आणि मतदारसंघ एवढंच रुटीन फॉलो करतात का असं देखील शिंदेंनी विचारलं। त्यांनी स्वतःलाच तंबी द्यायला पाहिजे ना। अकार्यक्षम मंत्र्यांची कान उघडणी केली असेल, मंत्री म्हणून स्वतःही मंत्री आहेत, ते मुख्यमंत्री नाही आहेत, ते स्वतःही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचे एक मंत्री आहेत। आणि घटनेमध्ये राज्यात आणि देशात उपमुख्यमंत्री पदाला कोणतेही घटनात्मक दर्जा नाही। मग उपपंतप्रधान असतील किंवा उपमुख्यमंत्री, त्याला घटनात्मक दर्जा नाही, ते असेच मध्ये लटकत असतात। त्याच्यामुळे ते एक मंत्रीच आहेत, एकनाथ शिंदे मंत्रीच आहेत। म्हणून या सरकारमधले कोणीच ग्राउंडवर नाही आहे आणि त्याच्यामुळे आज महाराष्ट्रामधला तरुण आत्महत्या करतोय, या महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतोय, जाती जातीमध्ये या राज्यामध्ये भांडणं लावून दिली गेलेली आहेत। अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलं की लोकांना बरं वाटावं, अशा पद्धतीचा प्रयत्न भाजपही करते, शिवसेनाही करते आणि अजित पवारची राष्ट्रवादी करते आहे। त्यामुळे हे काही नवीन नाही आहे, ते जमिनीवरच नाही हे सरकार, हे फक्त राज्य लुटणारं सरकार आहे। सगळ्याच पक्षामध्ये काही काही जे आहेत आमदार किंवा काही काही मंत्री त्या अशा रीतीने वागत असतील, पण या सगळ्यांसाठीच तो संदेश आहे असं मला वाटतं की त्यांनी आपापले मतदारसंघ सांभाळले पाहिजे, जिल्हा सांभाळला पाहिजे, इतर काही सामाजिक काम असेल ते सुद्धा सांभाळलं पाहिजे। आणि ते म्हणतात त्याप्रमाणे मंत्रालयाच्या पलीकडे जाऊन जे आहे सामान्य लोकांमध्ये जे आहे मिसळून त्यांच्याशी संपर्क ठेवला पाहिजे। हा संदेश जो आहे तो सगळ्यांसाठी असं मला वाटतं। हा अजितदादांनी सुद्धा परवाच्या नागपूरच्या मीटिंगमध्ये दिलेला आहे, तोच संदेश।